मम्मी आता पोल्ट्रीच्या फोनकडे लक्ष राहू दे, चार्जिंगला लावलेला आहे, वाजला तर मला आणून दे, एक इम्पॉर्टंट कॉल येणार आहे. तर काल जे कोळपं मारलं होतं त्याच्या पुढचं मारायचं बाकी आहे. आणि लसूण लावायला सुरुवात केलेली आहे अंजू मावशीने, कोळपं बाकी आहे. नवनाथ मामा हे मारलेलं याच्या पलीकडचं घ्या. आता तिकडे अंजू मावशी लावतायत लसूण, इकडे पुढचं कोळपं मारून घेतीये नवनाथ मामाकडनं. इकडून पुढे सगळा भाजीपाला, इकडचे जे 2 वाफे आहेत ह्या 2 वाफ्यामध्ये आपला साधा जो घरचा भाजीपाला आहे तो लावायचा आहे वाफे करून. त्याच्यामुळे हे 2 वाफे ठेवलेत. आणि 2 इकडचे मम्माचं म्हणणं असं होतं की घराच्या जवळच होईल तर मग न्यायला आणायला पण सोपा जाईल भाजीपाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडचे जे ही बाजू आहे ना जमिनीची ही थोडीशी निब्बर आहे, मग थोडी कडक आहे, मग त्याच्यामुळे लसूण जास्त चांगला पोचला नसता याच्यामध्ये. तर मग इकडची पलीकडची थोडी भुसभुशीत आहे म्हणून तिकडे घेतलं आहे तिने. चांगलं आहे, विचार करून केलेलं काहीही बेटर राहतं. इथे बटाटे लावलेले होते इथपर्यंत, आता हाच पूर्ण एक बेड शेवटपर्यंत बटाट्याचा करून घेऊ आपण. याच्या पलीकडे जे आता हे जे आहे ना हे पूर्ण ह्या 2 इंगलच्या मधातला जो गॅप आहे या सगळ्या याच्यामध्ये हळद आहे. त्याच्यावरचा पाळा पूर्ण आता गळून गेला आहे, पण कम्प्लीट त्याच्यामध्ये हळद आहे. ती पण आज काढू आपण. आज नाही, आज संडे आहे, आज पॉसिबल नाही होणार. उडे आपले आंब्याचे रोपं. आणि ही काळी मिरी लावायची राहिलेली आहे, कारण काळी मिरी जी आहे ती सावलीत येते, मध्ये बांधावर कुठल्या तरी झाडाखाली लावायचं चालू आहे. हे आंब्याचा आपला तो पेटंटेड आंबा आहे, त्याचे आपण रोप तयार करतो आहे. पण त्याच्यात पण सांगून देते की हे जे रोप आहे ह्या रोपाची काडी अजून निब्बर नाही. ठीक आहे, रोपाची काडी अजून खूप कवळी आहे. त्याच्या सो जे इन्क्वायरीज करतायत सगळेजण त्यांच्यासाठी सांगते आहे की आता सध्या आपल्याकडे याचे रोपं अवेलेबल नाही आहेत. ते आंब्याचं झाड जवळपास 20-25 वर्ष जुनं आहे, पण ते एवढं छोटं झाड आहे ना, कारण त्याला वर्षभर आंबे असतात. आता आपण त्याचा आंबा जो आहे तो काढून घेतला आहे, छोटं फुलोरा वगैरे तो काढला आहे आपण, म्हणजे आपल्याला काडी मिळेल निब्बर, त्याच्यामुळे आपण ते काढून घेतला आहे. पण त्याला कंटिन्यू आंबे असल्यामुळे ना त्या झाडाची वाढ होत नाही. त्याला जेवढं पण पोषण आहे ते सगळं फळ पोसण्यामध्येच जातं, पण त्या झाडाच्या वाढीमध्ये काही होतच नाही. आता हे 20-25 वर्ष जुनं झाड आहे आणि ते 15 वर्ष जुनं आहे. याच्याच कोईपासून लावलेलं ते झाड आहे, पण ते याच्यापेक्षा दुप्पट मोठं आहे आणि त्याचे गुणधर्म कंप्लीट वेगळे आहेत. एकसारखे बिलकुल गुणधर्म नाही आहेत त्याच्या कोईवरून. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला त्याची कलम केल्याशिवाय पर्याय नाही. पूर्ण पोल्ट्री फार्मला नाही का सोलर सिस्टमची इथे वायर बसवली आहे आणि तुम्हाला पोल्ट्री विषयामध्ये आमचं BSc झालेलं आहे आणि आमचं एक मॉडेल पोल्ट्री फार्म आहे. आणि काहीतर आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी काहीतर आपण स्वतः एखादं उपजीविकेचं साधन निर्माण करण्यासाठी अभ्यास प्रोग्राम तुम्हाला दिवसापर्यंत आपण घेऊन आलो. आणि जे काही यांचं इथं सेटअप उभं केलेलं आहे, पोल्ट्री फार्म असेल, त्या प्रभाग असेल, जे काही शेती संदर्भात असेल, तर सगळ्या गोष्टी मी चांगल्या पद्धतीने एकदम तांत्रिकदृष्ट्या इथं मॅनेज केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी एक अभ्यास झाला की तुम्हाला काही गोष्टी शिकून घ्यायची. काही तुम्हाला अडचण प्रॉब्लेम किंवा काही समस्या वाढत असतील तर आज आपण यांच्यासोबत इथे जे तास आहे ते आपण सगळं इथं आपण चर्चा करून हा फॉर्म
खूप व्हिडिओ बघितले तुमचे पावसाचं रुंदी 8.5 फूट आहे आणि लांबी 200 फूट आहे. त्याच्या बाजूचं जे शेड आहे ते 8.5 आणि 165 अशी त्याची डायमेन्शन आहे. आपण शेडची रुंदी कमी का ठेवतो तर जेवढी रुंदी कमी असेल तेवढी हवा पास व्हायला मदत होते. जेवढं व्हेंटिलेशन चांगलं होईल, जेवढी हवा पास होईल तेवढा पोल्ट्रीमध्ये वास येत नाही. आणि हाईट कमी याच्यासाठी ठेवली आहे की जर का जोरात पाऊस पण आला तर आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. जेवढी उंच असेल तेवढं आतमध्ये पाणी जाणार, जेवढी हाईट कमी असेल तेवढं पाण्याचा त्रास होत नाही. दुसरं म्हणजे आपण ताडपत्री जी आहे ती 2 कलरमध्ये घेतली आहे. म्हणजे वरची बाजू पांढरी आहे आणि खालची बाजू काळी आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते पत्र तापून हीटचा जो प्रॉब्लेम होतो तो होत नाही. म्हणजे ऊन जे आहे ते रिफ्लेक्ट होतं आणि आतली जी काळी बाजू आहे ते आपलं जे ऊब आहे ती आतमध्येच ठेवण्यामध्ये मदत करतं प्राण्याची. प्राण्यांना समजून घेऊन आपण कुठलीही गोष्ट करायची शेडमध्ये. आणि आपल्याला पैसा कोंबडी देणार आहे, आपला ॲसेट कोंबडी आहे. त्याच्यामुळे आपण पूर्ण खर्च कोंबडीवरतीच लावायचा आहे. सुरुवातीला मोठं शेड नाही करायचं, वन टाईम इन्व्हेस्टमेंट नाही करायची. जेवढा कमी खर्च करता येईल तेवढा कमी खर्च करायचा. कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात करताय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमची इन्व्हेस्टमेंट जितकी कमी असेल तेवढी तुमची ती पैशाची परतफेड होण्याची वेळ कमी असेल, तुमची रिकव्हरी पिरियड कमी असेल. जेवढ्या कमी वेळात तुमचा पैसा वापस तुमच्याकडे येणार तेवढी तुम्हाला पुढे चालण्याची संधी जास्त आहे. म्हणजे जर का तुम्ही एखाद्या पोल्ट्रीमध्ये 30-40 लाख रुपये खर्च करताय, तुमचा रिकव्हरी पिरियड 2-3 वर्षाचा आहे कोंडलेल्या, तर मग तुम्ही आयतं त्याला ताटातच वाढून दिला ना, मग तो मारणारच. मुक्त संचारमध्ये त्याच्या हाती लागले पाहिजे ते. कोंबडीला 3 फॅक्टर महत्त्वाचे. पहिली गोष्ट तिला खायला भरपूर पाहिजे ते, दुसरी गोष्ट तिला खेळायला जागा पाहिजे ते, तिसरी गोष्ट पक्षी आहे म्हणून तिला वर चढून बसायला आवडतं, वर चढून बसायला पाहिजे ते. ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही तिला दिल्या तर ती बाहेर नाही आहे. आता तिची इम्युनिटीज एवढी स्ट्रॉंग झाली आहे की ती सर्वाइव्ह करू शकते. हे आपण निप्पल टँकर्स ट्राय केलेले आहेत. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट जेवढ्या प्रकारचे फीडर्स असतील, ड्रिंकर्स असतील, हे सगळे ट्राय केले. ते सगळं ट्राय केलं बिनाच जर का लोकांना सांगितलं की हे चांगलं आहे, हे योग्य नाही आहे. आता हे ब्रॉयलरमध्ये सक्सेसफुल आहेत किंवा ब्रुडिंगमध्ये. हे जे आहेत हे गावरांमध्ये सक्सेसफुल नाही आहेत. कारण ब्रॉयलर पक्षी वर चढून बसू शकत नाही, गावरान पक्षी वर चढून बसतो, मग ते पाईपवरती बसतात. तुमचं काय टायमिंग असतो ताई? 2-3 टाईम आम्ही चक्कर मारतो. विजिटिंगचे डेज असतील तर मग मी स्वतः आपण शेडमध्ये जातो, कारण माझा कॉन्टॅक्ट भरपूर लोकांसोबत आहे. बायोसिक्युरिटीमुळे मग मी स्वतः पण आतमध्ये जातो. 100% आहे ते कशावर याच्यामध्ये आता गावरान जर का ओळखायचे असतील ना सर, तर गावरानचा रिसर्च पेपर कुठेच नाही. मला कुठल्याच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये गावरान पक्षीचं रिसर्च केलेलं दिसणार नाही. तुम्हाला जर गावरान पक्षी ओळखायचा तर जेवढ्या पण जाती बनवलेल्या आहेत सगळ्या जातींचा अभ्यास करावा लागेल, त्या जातींचं वैशिष्ट्य ओळखावं लागेल. ते वैशिष्ट्य ओळखून जी जात उरेल ती गावरान. त्याच्यात पण पश्चिम महाराष्ट्रातली गावरान कोंबडी वेगळी दिसते, मराठवाड्यातली वेगळी दिसते, विदर्भातली वेगळी दिसते. जिओग्राफिकल रिजन जसं जसं बदलतो, म्हणजे भौगोलिक जसं जसं एन्व्हायरमेंट बदलतं तसं तसं गावरान पक्षाचं वैशिष्ट्य बदलतं. इकडे काय इकडे कंबाईन करून कारण ते फुटेज खूप लंबी होते. काय करा थोडंसं साईडला या ताईच्या असं बाजूला उभं राहतो सर्वजण. कोंबड्या पण आपल्याला दिसल्या पाहिजे फोटोमध्ये. टाकीकडे आपल्याला मुलांना इकडे समोर, मुलं इथे माझ्याकडे मी काढणार आहे इकडून ना, आता लक्षात घ्या. उभं राहतो मी काढणार आहे. माझं नाव गीता योगेश निंबाळकर, राहणार पडेगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बायप संस्था आमच्या गावामध्ये चालू असलेला प्रकल्प प्रेरणा कृषी मित्र प्रकल्प या अंतर्गत आम्ही इथे अभ्यास दौऱ्यासाठी आलेलो आहोत.
वर्षा अशोक शिंगारे, राहणार कडेगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी एक गावामध्ये आशा स्वयंसहायिका म्हणून गाव करते, आशा वर्कर म्हणून काम करते गावामध्ये आरोग्य याच्या उपकेंद्रामध्ये. आणि हे बायप्स संस्थेद्वारे आम्ही आज इथं आलेलो आहे प्रेरणा प्रकल्प, म्हणजे माहिती घेण्यासाठी कुक्कुटपालनाविषयी की कशी म्हणजे त्याचं संगोपन कसं करायचं, माहिती म्हणजे लसीकरण ते म्हणजे याच्या आधी आम्हाला म्हणजे ऐकून होतं पण प्रत्यक्षात बघितलेलं नव्हतं आम्ही कशी म्हणजे सेड वगैरे त्याची. पण आज ती आम्ही बघितली, खूप छान वाटलं आणि तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून कोणी सांग करता येईल. माझं नाव पूजा योगेश कोल्हे. आम्ही कडेगावहून आलेलो आहे. आमच्या बायप संस्थेमार्फत गावामध्ये प्रकल्प चालू आहे. तर त्यासाठी कुक्कुटपालन हा व्यवसायाला म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदर त्यासाठी इथं विजिट केली, तुमच्या इथं माहिती मिळाली, यूट्यूबला त्याला माहिती हे ना तुमचे व्हिडिओ ते बघितलेले. तर मग ती माहिती मिळाली त्यासाठी मग इथं कसं म्हणजे धान्याव्यतिरिक्त तुमच्या इथं तुतीपासून आणि शेवग्यापासून याचं खाद्य तयार करते ते माहिती नव्हतं आतापर्यंत. म्हणजे एवढंच माहिती होतं की खाद्यच नुसतं म्हणजे कोंबड्यांना कुक्कुटपालन करायचं म्हटल्यावर हेच ज्वारी ते धान्य तांदूळ वगैरे हेच लागतं, दुसरं हे तुती ते माहिती नव्हतं. तिथं आल्यावर कळालं, म्हटलं हे कुक्कुटपालन केलं करतात ते खरं, पण हे तुती ते कशाला लावले असं. मग काय समजलं ही शेवगांती ह्याच्यासाठी तुम्ही माहिती सांगितली. बाहेर पाठवायचे आहेत आपल्याला, इथून जागेवरूनच जातो. सगळ्यांनी करा, छान तुम्ही करू शकता, तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे. तुमचं जीव लावून करायचं आणि बाई आहे म्हणून करू शकत नाही असं नाही. शेवटी ह्या व्यवसायाला कसं आहे, आता माणूस जर का हा व्यवसाय करायला गेला तर माणूस काय बघणार, जाळी कुठे दुखली आहे, तार कुठे दुखला आहे, शेती ताडपत्र कुठे फाटली. बाई काय बघणार, कोंबडी आजारी आहे का, कुठे म्हणजे तुम्ही याच्यावरती जास्त चांगलं लक्ष देऊ शकता. त्याच्यामुळे स्वतःला कमी नका समजू, प्रत्येक गोष्ट करू शकता. आणि पुढे पण जाऊन जर तुम्हाला कधी असं वाटलं की नाही यार आता आम्ही आयुष्यामध्ये खचलो, कॉल करा मला. तेच म्हणतो. हो हो तेच तेच. आता आजचा दिवस तर खूप चांगला गेला आहे आणि सगळे विजिटर्स पण अटेंड केले, सगळ्यांसोबत बोलून छान वाटलं. काय चल ये इथे बरोबर. आणि आज मला दिवसभर यांना पण वेळ नाही देता आला आहे, दोघांना, रांबोला आणि शिरोला. तर दोघे थोडे आता वेड्यासारखे करत आहेत. आणि हो प्लस आज जेवढ्या सगळ्यांची भेट झाली, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि एक वेगळंच कनेक्शन असतं, एक वेगळेच वाईब्स येतात प्रत्येकांकडनं जेव्हा नवीन नवीन विविध प्रकारच्या लोकांची भेटी होतात, विविध गोष्टी कळतात, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याच लोकांची मदत करायला मिळते. त्यामुळे खरं म्हटलं तर एकीकडून असं असतं की यार संडेला खूप सारे विजिटर्स असणार, संडेला विजिटिंगचा वार असतो, मग थोडंसं एक प्रेशर असतं की पूर्ण दिवस एक्झॉस्ट होतं माणूस. आज आता अक्षरशः सकाळी नाश्ता केलेला मी, ते पाणी पिण्यासाठी सुद्धा आतमध्ये मला येता नाही आलं. चक्क डायरेक्ट मी आत्ता घरात आले आहे. ते आता जेवण नाही आहे, मग आता भूक लागली आहे, मग आता जेवण वगैरे करते. मम्माची पण बोलणी खाल्ली मी. मम्माचं चिडचिड भैयाला काम होतं, भैया बाहेर गेलेला होता, त्याच्या मित्राची एंगेजमेंट होती, त्याच्यामुळे त्याला जावं लागलं. आणि पप्पाचं काम होतं, तर पप्पा पण बाहेरगावी होते. मग अटेंड करायला मी होते आज विजिटर्सला. आणि विजिटिंगचा जो संडे असतो हा अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे बहुतेक की आपला विजिटिंगचा वार फक्त संडे आहे. तर त्याच्यासाठी मी ऑफिशियल व्हिडिओ वगैरे बनवून टाकलेत, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मेन्शन पण करते ते. बट माहीत नाही, म्हणजे कसं होतं आहे की
आता एकतर आमच्या घरात लग्न आहे, भैयाचं अगदी 1-1.5 महिन्यावरती लग्न आलं आहे. लग्नाची कामं असतात, परत माझं कॉलेज असेल, म्हणजे माझं आता LLBचं काही एज्युकेशनचं असेल किंवा इतर काही कामं असतील, त्या कामांमुळे बऱ्याच वेळेस आम्हाला व्हिजिटर्सला अटेंड नाही करता येत. त्यामुळे ते आम्हालाही योग्य नाही वाटत, आम्हालाही चांगलं नाही वाटत ते, की यार बाबा एवढ्या लांबून लांबून येत आहेत सगळेजण आणि आम्हाला वेळ नाही देता येत आहे. मग ते कुठेतरी खटकतं मनाला. त्याच्यामुळे असं वाटतं की आपण एक डेडिकेटेड डे डिसाईड केलेला आहे. त्या डेडिकेटेड डेला जर का सगळे व्हिजिटर्स असतील तर मग आपल्याला संवादही करता येतो, आम्हालाही कंप्लीट माहिती देता येते. आता माझा बोलून बोलून घसा बसला आहे. मी ठीक आहे, चालेल. मी फ्रेश होते, जेवण वगैरे करते आणि काय घरातली जी काही कामं राहिलेली असतील, लिस्ट पण बनवायच्या होत्या बऱ्याच लग्नाच्या सामानाच्या. चलो बाय.